जय शिवराय भावांनो, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल सोल्युशन. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण Instagramच्या फीचरवर केला आहे. काय Instagramच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या सिक्रेट ते तुम्हाला माहितीच नाही. पहिली ट्रिक म्हणजे ट्रिक अशी आहे की Instagramचे जे काही तुमचा डाटा संपत आहे खूप म्हणजे हाय क्वालिटीमध्ये ते वाचवायसाठी. आणि जी दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे तुमचे जर रील्स किंवा पोस्ट डिलीट झाले ती कशा रिकव्हर करायच्या. आणि तिसरी ट्रिक आहे की आपण Instagramवर किती टाइम स्पेंड केलेला आहे, किती काळ वापरलेला आहे ते सुद्धा आपण बघू शकतो. चौथी ट्रिक अशी आहे की आपण जो डाटा आपण बघतो, जे Instagramवर आपण सर्च करतो किंवा काय करतो ते Instagramमध्ये सेव्ह राहतं. ते क्लिअर कसं करायचं ते आपण सांगणार आहे. आणि आपला क्यूआर कोड कसा शेअर करायचा, त्याला एडिट कसा करायचा ते पण सांगणार आहे. तर चला जराही न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर भावांनो, पहिले आपल्याला Instagram ॲप डाउनलोड करून ती ओपन करायची. त्यानंतर आपल्याला इथे प्रोफाईल नावाचं ऑप्शन दिसेल तिथे जायचं आहे. ते आपल्या लोगोवर तिथे जाऊन वर सेटिंग म्हणून ऑप्शन असेल, थ्री डॉटवर क्लिक करून सेटिंगवर जायचं. तिथे सेटिंग दिसेल तुम्हाला, तिथे जायचं. जर आपल्याला ब्राउज आपली हिस्ट्री क्लिअर करायची असेल तर इथे आपल्याला सेटिंगमध्ये डाटा युजर अँड मीडिया क्वालिटी दिसेल. इथे वेबसाईट परमिशन दिसेल, इथे ब्राउज सेटिंग दिसेल. ही क्लिअर इथं ऑप्शन आहे बघा. ते क्लिअर करून आपण आपल्या जेवढा पण डाटा असेल ते सगळा क्लिअर होणार. तर दुसरी ट्रिक अशी आहे की तुमचा Instagramवर खूप वेळ बघून डाटा संपत असेल, हाय क्वालिटीमध्ये असेल तर परत सेटिंगमध्ये जावा, खाली या, ते डाटा युजर तिने मीडिया क्वालिटी त्यावर क्लिक करून तिथे डाटा सेव्हर ऑन करा, जेणेकरून तुमचा डाटा लवकर संपणार नाही. लो क्वालिटी मीडियम क्वालिटीमध्ये आपला डाटा सेव्ह होईल किंवा आपल्या रील्स डाउनलोड होतील. तर तिसरी ट्रिक आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. जर आपल्याला किती टाइम स्पेंड केला आपण बघायचं असेल तर तिथे जायचं, सेटिंगमध्ये जायचं. तर टाइम स्पेंड म्हणून येईल, हे बघा, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला सगळे कळते. इथे फेब्रुवारी फ्रायडेमध्ये किती वापरले, टुडेला किती वापरले, काल परवा किती वापरले ते सगळं दाखवते. तर मित्रांनो, चौथी ट्रिक अशी आहे की जर आपल्याला क्यू आर कोड पाहिजे असला तर इथे ऑप्शन असतो शेअर प्रोफाईल, तिथे जायचं. प्रोफाईलमध्ये इथे आपला क्यूआर कोड दिसून जाईल. इथे तुम्हाला इमोजी बदलायचं वर ऑप्शन आहे, ते जाऊन आपल्याला कुठून कोणतेही सुद्धा इमोजी आपल्याला करता येईल. तर मित्रांनो, पाचवी ट्रिक अशी आहे की जर तुमची रील्स किंवा काय डिलीट झाली असेल चुकून किंवा कशी पण डिलीट झाली असेल तर वर थ्री डॉटवर क्लिक करून युअर ॲक्टिव्हिटीज ऑप्शन येईल. तिथे जाऊन इथे रिसेंटली डिलीटेड असते त्याच्यावर क्लिक करून इथे तुमच्या सगळ्या पोस्ट येणार, ते सगळ्या तुमच्या पोस्ट येणार, रील्स येणार. जर तुम्हाला रिकवर करायचे असेल तिथून इथून येते. तर भावांनो, अशा प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर चला, जय महाराज, जय शिव.